शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, तुरीवरील दुसरी फवारणी आज मी काय कॉम्बिनेशन घ्यायचं आहे ते सांगणार आहे। तुरीवर सध्या कंडिशन आहे, फुलाची अवस्था आहे, काही शेंगांची अवस्था आहे आणि काही कळीची अवस्था आहे। याकरिता मी 3 औषधाचं आपल्याला कॉम्बिनेशन सांगणार आहे। सर्वात प्रथम सांगणार आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला फुलासाठी ॲमी फुल घ्यायचं आहे। ॲमी फुलमध्ये अमायनो ॲसिड आणि फुलविक ॲसिडचं कॉम्बिनेशन आहे शेतकरी मित्रांनो। एक उच्चतम दर्जाचे हे स्टिम्युलंट आहेत। याचा प्रतिपंप आपल्याला घ्यायचा आहे 40 मिली। आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आळी तिन्ही प्रकारची आळी आहे, पानं खाणारी आळी आहे, पानं गुंडाळणारी आळी आहे आणि शेंगा पोखरणारी आळी आहे। त्याकरिता आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो इमामेक्टिन 5% वाला स्टार क्लीन, याचं 10 ते 12 ग्राम आपल्याला डोस घ्यायचा आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सध्या धुवारी जास्त असल्यामुळं आपल्याला चांगल्या दर्जाचे एक बुरशीनाशक घ्यावं लागेल। त्याकरिता आपल्याला घ्यायचं आहे हारो। याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो टेबॅकोनाझोल आणि सल्फर आहे। सल्फर आपल्याला कळीतलं रूपांतर करण्यासाठी आणि शेंगाचं साईज किंवा दाण्याचं साईज वाढण्यासाठी काम करते आणि टेबॅकोनाझोल असल्यामुळं धुवारीला चांगलं प्रोटेक्शन देते शेतकरी मित्रांनो। तर हे कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचं आहे। माझे असेच प्रत्येक पिकावरील व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।